हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजचा हा माझा ट्रॅव्हल व्लॉग होणार आहे, तो मराठी भाषेमध्ये होणार आहे। तर आज मी चाललो आहे वेंगुर्ला येथे तुळसगावमध्ये, तर कोंकणी रान माणूस यांना भेटायला। ते आम्हाला गावामधून राहून कम्युनिटी लिव्हिंग कसं जगायचं, तसेच नेचरबद्दल खूप माहिती सांगतात। तर यांना भेटायला म्हणून मी तुळस या गावामध्ये जात आहे। तर आता सध्याला मी गोव्यातील माझ्या म्हापसा शहरामध्ये आहे। तर आता इथून मी वेंगुर्ला ते तुळसगावमधील माझा पुढचा प्रवास स्टार्ट करतो। तर आता मी फायनली कोंकणी रान माणूसच्या घराकडे इथं पोचलेलो आहोत। त्यांचे कम्युनिटी बिल्डिंग आहे ना, ते कसे इन्फॉर्मेशन देतात, जे तिथून लोकांना इन्फॉर्मेशन देतात एन्व्हायरमेंटबद्दल। तर तिथं मी आता फायनली पोचलेलो आहोत। आता मी त्यांच्या आत एंट्री करणार आहे। तर चला बघूया। थँक्यू। तर आता फायनली मी जीवनशाळा कम्युनिटी लिव्हिंग सेंटरमध्ये पोहोचलेलो आहोत। तर आता आज जाणार आहे। अरे भाई इलो मरे तू कधी इलं एकमेकांबद्दलची हे वाढवतात, प्रेम वाढवतात, बंधुभाव वाढवतात, एक सामाजिक बांधिलकी त्याच्यामध्ये निर्माण होते। पण त्याच्याबरोबर ते कम्युनिटीने एकमेकांबरोबर कामही करायला पाहिजे, फक्त एकत्र येऊन सण करणे आता जे आपण केलं। आता विचार करा, आमचे एकमेकांना सोबत घर आहे, आता आपण एकत्र राहतो, तू तुझ्या घरी तुझ्या, उद्या आपण एका वेळेला एका शेतामध्ये एकत्र येणार, तर ते शेतात एकत्र येणं आता मिसिंग। आता फक्त मजा करण्यासाठी एकत्र येणं आहे, शिमगा आला मजा करा, अजून काहीतरी आला मजा। सो एक सण म्हणजे मजा करणं नाही, सण इज अ लाईफस्टाईलचं सेलिब्रेशन। तर आजच्या दिवसाचा आमच्या सुरुवात झाली आहे आणि आता आम्ही जात आहे इथं एका शेतामध्ये काम करायला। तर चला जाऊयात। तर आता आम्ही भात लावायला जाणार आहे। तर आता आकाश तुमचं अक्षय, तर आता अक्षय दादा आम्हाला सांगणार आहे की आता आम्ही शेतामध्ये जाऊन काय काय काम करणार आहे ते। आता प्रथम जाऊन तिकडे सर्व असतं, सर्व म्हणजे ते आधीच पाण्यामध्ये लावलेलं असतं, ते रोपटं असतं। ते मोठं झाल्यानंतर आपण ते दुसऱ्या साईडला बाजू जागा आहे त्या ठिकाणी आपण त्याला रोवणार आहात, म्हणजे भात पेरणी त्याला असं म्हणतात। मग ते तवरं काढून आपण साईडला जाऊन त्याची पेरणी करणार आहे। तर हे आजचं आपलं काम सगळं असणार आहे। ओके, चला तर जाऊया।
जो कोकणाचं जीवन जगता आणि त्यांचं हे जीवन जगण्यासाठी आणि त्यांच्याकडून शिकण्यासाठी आमचे सगळे व्हॉलेंटियर्स इथे आलेत. तर काका कोणता भात केला तुम्ही? हा बोरंगात केले आणि ज्योती त्याचा पेजेचं लाल तांदूळ. पेजेचं लाल तांदूळ. आता आम्ही ह्या सगळ्या कोपऱ्यातला आता ह्या सर्व खायचं लावतो. तर आता ह्यांका सगळ्यांका तुम्ही जरा दाखवा कसं काढूच होतो. तर आता इथली एक आई गाणं म्हणून दाखवणार आहे, तर ते तुम्हाला दाखवतो. लांबनी मागे केस सरते उटा मारी गाठ सरते उटा मारी गाठ या भरलेल्या कुटुंबात या भरलेल्या कुटुंबात सासऱ्या वाचुनी नाही तुको सासऱ्या वाचुनी नाही केली बाईचा जन्म बरा गुरुच्या नाही वारा गुरुच्या नाही वारा बाळा संचारला जागे तुझा सासऱ्याच्या पाया पड जागे तुझा सासऱ्याच्या पाया पड सासऱ्याचा आशीर्वाद सासऱ्याचा आशीर्वाद सुनी जागे तुझा जोड्यानी राज्य कर सुनी जागे तुझा फुलं लागे फुलोला मध्यरात्री फुलं लागे फुलला मध्यरात्री तानी फुलं माळुनी तानी फुलं माळुनी वहिनी जागे तुझा वीराच्या पाया पड वहिनी जागे तुझा वीराच्या पाया पड वहिनी जागे तुझा. बरोबर पाणी मिळावं आहे. हा पाणी जा नाही, हा पाणी न्यूट्रिशनल वॉटर आहे एक प्रकार. हा पाणी एक न्यूट्रिशनल वॉटर आणि त्या अशा तांदळाचा जे तांदूळ आम्ही इकडेच केलेले आहेत आणि ते पॅराबॉइल्ड राईस आहे. म्हणजे तो भात आम्ही उकडलेला आहे त्याच्यामुळे त्याचे न्यूट्रिशनल कंटेंट जास्त आहे. तो ब्राऊन राईस आहे बघा, त्याच्यावरती करडी असं ते कवर आहे, ब्राऊन कवर आहे.